तत्कती नीट परीक्षेच्या घोटाळ्यासंबंधित छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी संघाच्या आणि विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। नीटमध्ये जो घोटाळा झाला आणि परीक्षा रद्द करण्यात आली आहे, ही पेपर फुटी झाली आहे, तर काय मत आहे तुझ्या विद्यार्थ्यांकडून? पेपर फुटी जी झाली आहे त्याच्यामुळे जे आमच्यासारखे स्टुडंट्स आहेत जे मेहनत करतायत नीटच्या पेपरसाठी, अभ्यास करतायत रात्रंदिवस, त्यांच्यासाठी चांगला अभ्यास करून पण त्यांचा जीएमसी मध्ये नंबर लागत नाहीये। आणि जे लोकांना फुटलेला पेपर भेटतोय, नीटच्या 1 महिना आधीच फुटतोय आणि सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पण पेपर भेटतोय, पैशांनी त्या पेपरचे ऑप्शन होत आहेत। तर जे स्टुडंट्स मेहनत करतायत, रात्रंदिवस अभ्यास करतायत, त्यांचा नंबर लागत नाही। आणि जे स्टुडंट्सला पेपर भेटतायत आणि ते पेपरचे आन्सर की लर्न करून जातात पेपरमध्ये आणि त्यांचा नंबर लागतोय जीएमसी मध्ये, हे खूप जास्त अनफेअर आहे सगळ्यांसाठी। जे स्टुडंट्स मेहनत करतात त्याच्यासाठी खूप जास्त अनफेअर आहे। तर एनटीए वाल्यांनी थोडं सिक्युरिटीनी पेपर बनवायला पाहिजे आणि पेपर लीक नाही होऊ द्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची पण चुकी आहे, कारण इतक्या मोठ्या लेवलवर ही जर का नीटची परीक्षा होतीये तर थोडी तरी सिक्युरिटी पाळल्या पाहिजे आणि हे पेपर लीक नाही व्हायला पाहिजे। बरं, विद्यार्थी म्हणून कसं नुकसान होतं, कारण की वर्षभर अभ्यास करायचा, घरच्यांची पण मेहनत, तुझी पण मेहनत, तर यावर काय तुला वाटतं, तुझं मत काय आहे? वाईट वाटतं सर, जेव्हा असं कळतं की पेपर लीक झालाय आणि तो परत होणार आहे, तेव्हा जी मेहनत, जे 2-2 वर्ष मेहनत करतात, काही जण 3-3 वर्ष करतात आणि इतकं वाईट वाटतं की परत पेपर होणार आहे आणि परत मेहनत करावं लागणार आहे। अशा याच्याने चुकीच्या व्यक्तींचा नंबर लागतो आणि ज्यांनी खरंच मेहनत केली आहे रात्रंदिवस त्यांचा नंबर लागत नाही। तर हे खरंच थांबलं पाहिजे असं मनापासून वाटतं सर। नक्कीच आपण जर पाहिलं तर वर्षभर अभ्यास करूनही जेव्हा अशा घटना घडतात आणि ऐन वेळेस पेपर देऊनही तो रद्द करण्यात येतो, तेव्हा विद्यार्थी म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतात। मात्र जेव्हा घरच्यांच्या अपेक्षा असतात, घरच्यांची मेहनत यामध्ये लागलेली असते आणि या सगळ्या घटना घडतात, तेव्हा नक्कीच विद्यार्थी म्हणून त्यांच्याही भावना खूप दुःखद आपल्याला पाहायला मिळतात। रामबुलवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर। कशासाठी तुम्ही आंदोलन करताय आणि काय मागणी आहे तुमची? आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे पेपर लीक झालेलं आहे आणि जे आता तुम्ही म्हणजे ज्या पोरांना मेहनत करून चांगले मार्क भेटलेले त्यांना तुम्ही न्याय द्या। म्हणजे त्यांची काही चुकीच नसताना पेपर कॅन्सल केले, ज्यांनी पेपर विकत घेऊन हे सगळं केलेले त्यांच्यावर म्हणजे चांगलं ते वापस विकत घेऊ शकते, त्याच्यावर काहीतरी चांगलं काहीतरी करा तुम्ही, असं फक्त एवढी मागणी आहे। तुझं नाव काय? आदित्य शिंदे। शिक्षक म्हणून आणि एज्युकेटर म्हणून आम्ही ह्या विद्यार्थ्यांमध्येच असतो, पालकांमध्ये असतो आणि आम्हाला माहिती आहे किती विद्यार्थी मेहनत करतात आणि पालक किती परिश्रम करून त्यांना शिकवतात। आणि अचानक एनटीए एक दिवस येऊन प्रेस रिलीज करतो, तुमचा पेपर रद्द झालाय आणि पेपर लीक झाल्यामुळे या घटना घडत आहेत। तर यामध्ये कुठेतरी एनटीएचेच आतमधले अधिकारी सामील आहेत असं आम्हाला वाटतंय, त्याशिवाय हा पेपर बाहेर येणं शक्य नाहीये। आणि जे काही एक्झाम माफिया तयार झालेले आहेत भारतामध्ये, आणि मग जे मिडल क्लास आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांच्या मुलांनी डॉक्टर व्हायचंच नाही का फक्त पैशावाल्यांच्याच मुलांनी डॉक्टर झालं तर कसं होईल? आणि पूर्ण आणखीन हे जर असंच घडत राहिलं तर भारताचं आरोग्य धोक्यात येऊन जाईल आणि ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। गव्हर्नमेंटनं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि पुढं असं काही होऊ नये यासाठी दोषीवर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये बंद करणं गरजेचं आहे। कर्जाने पैसे काढले आणि आम्हाला ते शिक्षणासाठी पाठवलं आणि उसनवादींना पाठवलेलं आणि त्या दृष्टीने अभ्यास करून जर मॅनेज हे सरकारच्या दृष्टीने जर पेपर मॅनेज होत असतील आणि जे एनटीए आपण म्हणतो आणि सरकारला आपण मायबाप म्हणून बघतो, यांचे पूर्वीच रेट ठरलेले असतात। टेलिग्रामवर असे स्क्रीनशॉट व्हायरल होता की तुम्हाला पेपर पाहिजे का, तुम्हाला 20 लाख रुपयात पेपर मिळेल, या गोष्टी मिळेल। आणि खरं तर याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी देखील सामील, याच्यामध्ये मंत्र्यांचा देखील सहभाग असू शकतो, कारण की त्यांच्या वरद असल्याशिवाय या गोष्टी घडणं शक्य नाहीये। कारण की नीट सारखी परीक्षा की गेल्या 10 वर्षात आतापर्यंत 5 वेळेस हे पेपर लीक झाले। खरं तर राहुल गांधीजींनी ट्विट केलं
त्या दृष्टीनं बवाल मचनाच्या आधी काही गोष्टी घडण्याच्या अगोदरच त्यांनी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीनं आमची फक्त एकच मागणी की पीटीआय ही रद्द झाली पाहिजे आणि पारदर्शकतेने याच्यावर नियुक्ती झाली पाहिजे ही आमची NSYची मागणी. अभिषेक शिंदे, NSY जिल्हाध्यक्ष. साठी आंदोलन आहे आणि तुमची मागणी नेमकी काय? आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा NSYच्या अध्यक्षांनी अभिषेक शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः या नीट परीक्षेची जी बॉम्ब या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतात झाली त्या संदर्भात जे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आकार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने NSYने आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश. हे असं ज्या शेतकऱ्यांचे आणि शेतमजुराचे किंवा नोकरी करणाऱ्याचे सर्वसाधारण कुटुंबातली मुलं शिक्षणासाठी संभाजीनगरमध्ये येतात, आई वडील कर्ज काढून त्यांना वेगवेगळ्या ट्युशन लावतात आणि हॉस्टेलमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांना ऐन शेवटच्या क्षणाला पेपर फुटीचं बातमी लागते आणि तो जो परीक्षेचा ब्युरो आहे तो ज्या पद्धतीने वागला, कष्ट करणाऱ्या 12 महिने कष्ट करणाऱ्या त्या मुलांच्या, गोरगरिबाच्या मुलांनी करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. मग जर असं रॅकेट होत असेल, आणि हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये, आदरणीय राहुल गांधी साहेबांनी यापूर्वी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केला होता. एवढंच नाही तर 70 वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नोकरीच्या परीक्षा ज्या संदर्भात दिल्या गेल्या त्याही वेळेला पेपर फुटीचा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आणि त्यांनी त्या वेळेला परीक्षा फीस जमा करून घेतलीच, पण ती परीक्षा रद्द केली, ते पेपरचा निकाल दिला नाही, लोकांना नोकऱ्या लागल्या नाही. त्याच धर्तीवर आज नीटच्या परीक्षेचा सुद्धा हाच भाग आज या ठिकाणी या देशभरात निर्माण झाला आहे. काय करायचं या मुलांनी? जर उद्या हे रद्द झालं नसतं आणि किंबहुना पेपर ज्यांनी लीक केला त्या मुलांना मिळालेले मार्क आणि ज्या मुलांनी वर्षभर मेहनत घेतली त्यांना मिळालेले मार्कात फरक पडला असता, या गरीबाच्या मुलांनी पेपर विकत घेता येत नाही अगोदर परीक्षेच्या, तर जायचं कोणाकडे? ट्युशन लावायच्या, अकॅडमीमध्ये जायचं, 12 महिने प्रयत्न करायचे, रात्रंदिवस मेहनत घ्यायची आणि मेहनत घेऊन परीक्षेला सामोरं जायचं आणि ऐन वेळेवर असा प्रताप जर समोर येत असेल तर तो विद्यार्थ्यासाठी फार मोठा मनस्ताप आहे, नव्हे तर त्यांच्या पालकासाठी सुद्धा मोठा मनस्ताप आहे. आणि म्हणून केंद्रातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला त्यांच्या त्या दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी खऱ्या अर्थाने इथं राजीनामा दिला पाहिजे. पुण्याला शिक्षणाचा माहेरघर म्हणून जातं, पण पुण्यातूनच हे रॅकेट पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जायचं एकेकाळी, आता तिथं भ्रष्टाचाराचं माहेरघर झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याचं नाव सगळ्या ठिकाणी अग्रगण्य ठिकाणी घेतलं जातं. काय कारण आहे? या सरकारचा कुठल्याही प्रकारचा या यंत्रणेवर जो शासकीय दबाव, प्रशासकीय दबाव म्हणून लागतो तो त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे दररोजचे प्रकरण आपल्याला समोर बाहेर पाहायला मिळतात. काँग्रेसची काय भूमिका आहे? सभागृहात काय बोलणार आहेत का? निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये पत्रव्यवहार तर आम्ही सरकारशी करूच, पण त्याच्याबरोबरच जे जून जुलैमध्ये अधिवेशन लागेल त्या अधिवेशनामध्ये आम्ही या तारांकित प्रश्नामध्ये प्रश्न उभे करू आणि सरकारला जाब विचारू की या पेपर फुटी झाली कशी आणि झाली असेल तर दोषी कोण आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली.